जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला तरीही महाराष्ट्रात पाऊस येण्याचं नाव घेत नव्हता। राज्यभरातल्या धरणांमधली पाण्याची पातळी झपाट्यानं कमी होत होती, ज्यात सगळ्यात जास्त टेन्शन वाढलं होतं ते मुंबईचं। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये फक्त 8% पाणी उरल्यानं मुंबईकरांना पाणी प्रश्नाची चिंता वाटत होती। 22 जूनला झालेल्या महापालिकेच्या बैठकीत कृत्रिम पाऊस पाडण्याचाही विचार करण्यात आला, पण शेवटी 23 जूनला मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पाऊस आला आणि पाण्याचं संकट टळल्याचं बोललं गेलं। 23 तारखेला संध्याकाळी सुरू झालेला पाऊस राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सकाळपर्यंत म्हणजेच जवळपास 12 तास पडत राहिला। पावसाच्या या आगमनानं रखडलेल्या पेरणीमुळे वैतागलेला शेतकरी काही प्रमाणात सुखावलाय, पण इकडं पहिल्या पावसातच मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं। 24 तारखेच्या सकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचलेलं राहिल्यानं ट्रान्स हार्बर लोकल रद्द करण्यात आल्या, पण आयएमडीनं पुढच्या काही तासांसाठी राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यात मुंबई शहर आणि उपनगर भागाला जास्त काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पहिल्या पावसातच ठिकठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल काही तास थांबवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। त्याच अनुषंगानं जाणून घेऊयात की हवामान विभागानं कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय, त्यात मुंबई आणि मुंबई उपनगराला इशारा का दिला आणि लोकल पुन्हा थांबणार का, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। मागच्या काही दिवसात अरबी समुद्रात पाकिस्तान मार्गे येणारं गरम वारं बंद झाल्यानं केरळहून निघालेला पण कर्नाटकात थांबलेला मान्सून 23 जूनला महाराष्ट्रात दाखल झाला। उशिरा आलेल्या पावसानं उकाड्यापासून दिलासा मिळाला। आता महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला अधूनमधून अवकाळी पाऊस येऊन गेला, पण मुंबईत पाण्याचा थेंब पडला नव्हता। त्यामुळं या पावसाच्या आगमनानं मुंबईकर खुश झाले। सलग 12 तास पडलेल्या पावसामुळे पाणी कपातीचं टेन्शनही कमी झालं। माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 23 जूनच्या रात्री 10 वाजेपासून 24 जूनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 184 मिलीमीटर, मुंबईच्या पश्चिम उपनगरात 190 मिलीमीटर आणि पूर्व उपनगरात 154 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। याशिवाय मुंबई लगतच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातही 120 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली। हा भाग वगळता पुणे शहर आणि परिसरात 78 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडला। बऱ्याच ठिकाणी ओढे नाले ओसंडून वाहिले। विदर्भ, मराठवाड्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह जवळपास 80 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली, पण या पावसानं पेरणीसाठी असलेला गरजेचा 100 मिलीमीटरचा आकडा गाठला नसल्यानं इथला शेतकरी अजून पाऊस पडण्याची वाट बघत आहे। 24 तारखेला सकाळपासून ठिकठिकाणी सुरू असलेला पाऊस थांबला असला तरीही पावसाचे ढग पूर्णपणे गेलेले नाहीयेत। महत्त्वाचं म्हणजे आयएमडीनं पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिल्यानं 24 जूनला पावसाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचं बोललं जातंय। 24 तारखेला दुपारी आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार या 13 जिल्ह्यांव्यतिरिक्तही अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, ज्यात सगळ्यात जास्त शक्यता ही मुंबई आणि मुंबई उपनगरात पाऊस पडण्याची आहे। मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे। या पावसाचा मुंबईत फटका बसेल असंही सांगितलं जातंय। त्याचं कारण म्हणजे 23 जूनच्या पहिल्या पावसातच झालेली फजिती। मुंबई शहरात 184, पश्चिम उपनगरात 190 आणि पूर्व उपनगरात 154 मिलीमीटर एवढ्या प्रचंड पावसाची नोंद झाली। महापालिकेनं पावसाच्या आधीच नाल्यांची आणि ड्रेनेजची साफसफाई झाल्याचं सांगितलं होतं। पहिल्याच पावसात या दाव्यांचा फज्जा उडाला। अंधेरी आणि मालाड सबवेमध्ये पाणी शिरल्यानं वाहतूक बंद करण्यात आली। कुर्ला, सायन, साकीनाका, हिंदमाता, गांधी मार्केट आणि कांदिवली या भागांमधल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं, जे सकाळी उशिरापर्यंत तसंच राहिलं। तुर्भे आणि कोपरखैरणे स्टेशन दरम्यान रेल्वे रुळांखालची माती खचल्यानं या मार्गावरच्या तब्बल 24 लोकल गाड्या या 24 जूनला सकाळी रद्द करण्यात आल्या, ज्यामुळं ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे हजारो प्रवासी अडकून पडले। साकीनाका जंक्शन आणि दादर स्टेशनच्या पटऱ्यांवर पाणी साचल्यानं लोकल ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिरा धावल्या। कुर्ल्याच्या एलबीएस रोड आणि शीतल सिनेमा परिसरात मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं रस्ते पाण्याखाली गेले। याशिवाय बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, पवई, साकीनाका, चेंबूर, सायन, हिंदमाता, भायखळा या भागांमध्येही रस्त्यांवर गुडघ्याभर पाणी साचलं होतं। त्यामुळं बेस्टचे रूट बदलण्यात आले। सीतानगर, चिमणबाई चाळ आणि सुरेश भवन परिसर या सकल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं।
परळ स्टेशनच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत होत्या. शिवाय रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यामुळे पावसाची वाट बघणारा मुंबईकर पावसाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी त्रासून गेला. त्यात तुर्भे आणि कोपर खैरेने स्टेशन दरम्यान 24 लोकल ट्रेन रद्द केल्यानं आणि दादर साकीनाका जंक्शनच्या पटऱ्यांवर पाणी साचल्यानं लोकल ट्रेनला उशीर झाल्यानं घड्याळाच्या काट्यावर चालणारा मुंबईकर पार वैतागून गेला होता. हा वैताग कमी होतो ना होतो तेवढ्यात IMD मुंबईनं सकाळी 10 वाजता मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांना रेड अलर्ट जारी केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केले. रात्री झालेल्या पावसामुळे पटऱ्यांखालची माती सरकल्यानं ट्रान्स हर्बल ट्रेन रद्द करण्यात आल्या. या मार्गिकांचं काम प्रगतीपथावर आहे, पण आत्ता वर्तवलेल्या अंदाजामुळे लवकरच पाऊस परतला तर या कामाला उशीर होऊन तुर्भे ते कोपर खैरेने या मार्गावर चालणाऱ्या लोकल संध्याकाळीही धावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. रात्री पडलेल्या पाण्याचा निचरा व्हायला सकाळी बराच वेळ लागल्यानं रेल्वे ट्रॅकही लवकर मोकळे झाले नाहीत. IMDच्या अंदाजानुसार संध्याकाळच्या दरम्यान मुंबई शहरात आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. 23 तारखेला पडलेल्या या पावसात मालाड पश्चिम मधील मालवणी भागात सगळ्यात जास्त 342 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर परळ, वडाळा, मालाड, कांदिवली, मानखुर्द, मरोळ, वर्सोवा, चेंबूर, बोरिवली, बांद्रा, आरे, कुलाबा, जोगेश्वरी, मलबार हिल, बायखळा, मुंबई सेंट्रल, वरळी, विक्रोळी, घाटकोपर, सायन, बेलापूर, गोरेगाव, सांताक्रूज, लालबाग या भागांमध्ये 200 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद करण्यात आली. IMDनं याच भागांना रेड अलर्ट दिल्यानं ही आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही आकडेवारी मुंबईच्या वातावरणासाठी नॉर्मल असली तरीही ती मुंबईकरांचं नियोजन बिघडवणारी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळं इतके दिवस पावसाची वाट बघणारा मुंबईकर सुरुवातीलाच पावसाला वैतागलाय. तर मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अलर्ट कायम आहे. 25 जूनला उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी ग्रीन अलर्ट असला तरी पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं पुढचे काही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळणार हे नक्की. तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.